9 ऑगस्ट नंतर कांदा बाजारात होणार मोठी घडामोड। तर ऑगस्ट महिन्यात या 5 कारणांमुळे कांदा दरात होणार मोठी वाढ। कांद्याचे दर पार करू शकतात 4,000 रुपयांचा टप्पा। तर उद्या मार्केट सुरू होतात। कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयांची वाढ देखील त्या ठिकाणी होऊ शकते। सध्या अनेक कांदा उत्पादक भागामध्ये पाऊस सुरू आहे आणि यामुळे शेतकरी बाजारामध्ये कांदा आणण्यास त्या ठिकाणी आता उशीर करत आहे आणि यामुळे कांद्याची आवक ही कमी झाली आणि बाजाराला नैसर्गिक त्या ठिकाणी आधार मिळालेला आहे। याशिवाय महाराष्ट्र हा देशातील कांदा बाजाराची दिशा त्या ठिकाणी ठरवत असतो आणि सध्या महाराष्ट्रात कांदा बाजारात सकारात्मक परिस्थिती आहे। एकंदरीतच नाफेडची खरेदी असेल, अवकाळी पाऊस असेल, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याची सध्याची परिस्थिती असेल, कांद्याची निर्यात आणि कांद्याची आवक या सर्वच गोष्टींचा जो काय आढावा आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेणार आहोत। शेवटी बाजारभावाचं असे एक गुपित आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांचा 100% फायदाच होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती आपण जर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील। शेतकरी बंधूंनो, कांदा बाजार भावाचं जे गणित आहे ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून आहे। सध्याला मागणी ही वाढलेली आहे आणि पुरवठा हा कमी होत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी जी काय निर्यात होत आहे आणि या निर्यातीमुळे जे काय परकीय चलन महाराष्ट्रामध्ये परिणामी देशामध्ये दाखल होतं, या गोष्टी कांद्याच्या दराला त्या ठिकाणी आधार देत असतात। एकीकडे कांदा उत्पादक भागामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी सुरू असल्यामुळं कांदा बाजारामध्ये आणण्याचं शेतकरी ही टाळाटाळ करत आहे आणि यामुळं आवक ही सध्याची कमी झालेली आहे। सध्या राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत, मग त्याकडे सोलापूर बाजार समिती असेल, पिंपळगाव बसवंत असेल, लासलगाव असेल, चांदवड कळवण, याशिवाय बेंगलोरची बाजार समिती असेल, अशा सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 32 रुपयापर्यंत त्या ठिकाणी चांगल्या कांद्याला दर मिळतोय आणि याचमुळं शेतकरी जो काय कांदा उत्पादक शेतकरी आहे तो आता त्या ठिकाणी आनंदामध्ये वावरताना दिसत आहे। दुसरीकडे जी काही कांद्याची आवक आहे ती त्या ठिकाणी जवळपास 60,000 क्विंटल त्या ठिकाणी आता घसरलेली आहे आणि म्हणूनच नाफेड आणि NCFची जी काही खरेदी आहे या खरेदीला देखील त्या ठिकाणी आता मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ही जी काही मुदत आहे ती आता 10 ऑगस्टपर्यंत देण्यात आलेली आहे आणि 10 ऑगस्टपर्यंत जो काय कांदा आहे तो आता नाफेड आणि NCFच्या माध्यमातून खरेदी होऊ शकतो, कारण नाफेड आणि NCCला जवळपास 60,000 मेट्रिक टनाचा तुटवडा त्या ठिकाणी बफर स्टॉकसाठी येत होता। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील जे काही कांद्याचे दर आहे ते आता दबावात आहे, कारण की चीन आणि पाकिस्तानचा जो काही कांदा आहे तो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्या ठिकाणी दाखल झाला आहे आणि हा जो काही कांदा आहे तो भारतीय बाजार मूल्यापेक्षा कमी दराने त्या ठिकाणी निर्यात केला जातोय, परकीय देशांना त्या ठिकाणी विकला जातोय आणि म्हणूनच जो काही भारताचा कांदा आहे तो दराच्या बाबतीत त्या देशांशी स्पर्धा करू शकत नाही आणि म्हणूनच निर्यातीवरती थोडी बंधनं त्या ठिकाणी आले आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो काय भारताचा कांदा आहे त्याचे दर आता सध्याला दबावत आहेत। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर हे दर दबाव जरी असले तरी जी काय देशांतर्गत मागणी आहे ती आता वाढलेली आहे आणि जवळपास ही जी काय मागणी आहे ती 19% वाढलेली असून मागच्या वर्षीपेक्षा मागणीमध्ये अधिकच सुधारणा त्या ठिकाणी यावर्षी झालेली आहे आणि म्हणूनच देशामध्ये कांद्याला जे काय बाजारभाव आहे ते आता त्या ठिकाणी टिकून आहे। एकंदरीत ऑगस्ट महिना म्हटल्यानंतर हा सणासुदीचा महिना त्या ठिकाणी असतो। भरपूर जे काही सण आणि उत्सव आहेत ते या ठिकाणी श्रावण महिन्यापासून सुरू होत असतात आणि याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा कांद्याला मागणी ही त्या ठिकाणी वाढलेली असते। दुसरीकडं आता हा जो काय खरीपाचा कांदा आहे तो आता त्या ठिकाणी पेरला गेला किंवा लागवड केली गेलेली आहे, परंतु हा कांदा निघायला जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना उजाडेल आणि मधल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी कमी पडेल अशी शक्यता त्या ठिकाणी आता निर्माण झाली आहे। दुसरीकडं हवामानाचा जो काही परिणाम आहे, म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी होत असेल किंवा अजूनही काही ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस नाही, म्हणून हे कांद्याचे जे काही उत्पादन आहे ते ह्या वर्षी त्या ठिकाणी घसरण्याची शक्यता देखील त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच कांद्याला जे बाजारभाव आहे ते येणाऱ्या काळामध्ये स्थिर राहू शकतात किंवा कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी देखील येऊ शकते असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे। शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट जी सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 100% फायद्याची आहे ती म्हणजे रब्बी कांद्याचं जो काही साठा आहे तो साठा आता त्या ठिकाणी संपत आलेला आहे आणि हा साठा जवळपास अजून त्या ठिकाणी 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी राहू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि यानंतर नाफेड आणि NCFचा जो काही बफर स्टॉक आहे तो देखील त्या ठिकाणी बाजारामध्ये येऊ शकतो
आणि याच कारणामुळं जो काय कांद्याचे जे दर आहेत ते अजून 10 ते 15 दिवस त्या ठिकाणी तेजीमध्ये राहू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांनी सांगितलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा तुम्ही विक्री करणार जर असाल तर वेळेवरती त्या ठिकाणी बाजारामध्ये आणा, रोजचे बाजारभाव रोज पहा आणि याच माध्यमातून त्या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100% नफा हा त्या ठिकाणी होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा.